स्वागत आहे तुमचं डीजे वारलीमा मैं डीजे सुरकुड. आज तुमचे स्पीकरची अमुक डिटेलमध्ये तुमचे कोई भी स्पीकर पावरमा कसो करे, वाजवामा कसो करे, कोइलमा कसो करे, कोइल स्पीकरमा काय काय येईल तो वस्तू. तर कोणी मला काय आखत काय स्पीकर कोइल हेवी, जसे की मटी कोइल 4.5 इंच, 5 इंच, 6 इंच ये कोइल हेवी એટલે સ્પીકર હેવી. તો દૂસરે काय આખત काय વોલ્ટેજ વધારે ચલો વોલ્ટેજ વધારે ચલો સ્પીકર હેવી वाजे. ते यो ना मी असो ना मी असली वजह काय अलग है एकदम दाखवेन. ते कोई भी स्पीकरची जी ताकद रहे ना ती हमेशा डीबीમાં रहे. सेंसिटिविटी अपने याच्यावर एफिशिएंसी ऐसा हो ती मानो. तो ये डीबी का है. डीबी मतलब डिसेबल. जसं આપણે पाणी दे लिटરમાં मापो या काही वजन भारी वजन तादे किलोમાં मापो तो साऊंड એવું માપવામાં આવે ते तादे आपली डीबी आखो. ते ताची स्पीकरची डीबी का आहे. तर ती डीबी जशी की आपणाची 96, 97, 99, 98 अशी आसपास રહે. તો જેટલી વધારે ડીબી હોય ને તેટલી तुमचो સ્પીકર વધારે લાઉડ ને વધારે જોરે વાગે. ના કે तुमचो વધારે વોલ્ટેજ હોવો ત્યાં या વધારે મોટી કોઇલ હોવી ત્યાં વાજે જ કંઈ વધારે જે तुमची સ્પીકરची એફિશિયન્સી સેન્સિટિવિટી डीबी વધારે હોવી ત્યાં. तो वोल्टेज नागो कोई स्पीकर नाखे गया तो कोइल नागो स्पीकर नाखे गया हमेशा यो भी नागा का त्याची डीबी का है, एफिशिएंसी का है आणि सेन्सिटिविटी का है. तर तुमचो स्पीकर बेस वाजे त्यानुसार तुमचो स्पीकर बेस नाही वाजे. आता वोल्टेज डीजे कसा कारण तो मग तुम दाखवेन. वोल्टेज काय करे काही आपला जो स्पीकर कत उदी सहन करू शके, कलक प्रेशर सहन करू शके, कलक जाडो अवाज यो सहन करू शके तो ताचे લીધે तो वोल्टेज दीजिए कि अलग उदी अलग वोल्टेज यो सहन करू शके आची कैपेसिटी ये है. तो ताचे લીધે કે આપણે कोइल भी लगा मटी करवा पड़े. कसे कि लो वोल्टेज तो बारीक कोइल खाल बनावाय ना એટલે कोइल मोटो હોય. वोल्टेज વધારે तो कोइल भी आपणाची मटी रहे. पण जानो की त्याची सेन्सिटिविटी जो ओછી होवी છે या एफिशिएंसी जो ओછી होवी डीबी ना आली होवी तो लो वोल्टेज વધાવून आलो मोटो कोइल करून तो काय मतलब नाही. तर आपले 1000 वोल्टेज स्पीकर ठेवून तो ताचे करता વધારે बेसिक आहे. आपणाला काय करायचं की जसं की एम्प्ली आहे, कॅबिनेट आहे, स्पीकर आहे आता प्रॉपर वोल्टेज हारी नाची सेन्सिटिविटी जीबी ह्याची ती आपण आता प्रॉपर करून मॅच वाजे तर तुमचं कम वोल्टचे स्पीकर हो ना तो बी भले 2000-3000 वोल्टचे स्पीकर हो ना त्यामुळे तो फेल करू नये. कारण कसं की तो त्याची सेन्सिटिविटी डीबी વધારે आहे અને प्रॉपर तादे ओम हारी मॅच करणं आहे आणि प्रॉपर तादे जी कॅबिनेट आहे तादे मॅच કરવા જેવું आहे. એટલે हमेशा કોઈ भी तुम्ही स्पीकर नागा ते यो नाखे नागा काही कोइल का है ना वोल्टेज का है. एक बारीक दूसरी गोष्ट काही આપણે वोल्टेज ने कोइल ने या तो नांगावून पण एक मैग्नेट तो मैग्नेटમાં हमेशा कोने का मैग्नेट ये साइजમાં તે साइजમાં तो नाखे नागा. मैग्नेट तो मैग्नेट ने कसं करू शकतो की ये मैग्नेट कलो पावरफुल आहे. मैग्नेट ने के जे करू की मैग्नेटમાં का आहे ते कोई दिवशी तुम्ही स्पीकर घ्या तर स्पीकरचे मैग्नेटचे बीएल पावर चेक करा. बीएल पावर का होय तर मैग्नेट कलो ताकदवर आहे त्याची चुंबकीय शक्ती मैग्नेटिक फील्ड कली आहे ती हमेशा आपने नांगोची की तादे कसे करून नांगजे बीएल पावरफुल है. तो बीएल हमेशा कलो करवा पड़े हमेशा 30 के ऊपर रखवा पड़े. चलो વધારે तलो चुंबकीय शक्ति વધારે भले तुमचो मैग्नेट मोटा हुआ या बारीक ला हुआ पण अगर बीएल पावर વધારે हो तो तुमचो मैग्नेट परफेक्ट त्यानुसार मैग्नेटिक फील्ड तुमची વધારે ना बने त्यानुसार तुमची इलेक्ट्रोमैग्नेट ना बने. इलेक्ट्रोमैग्नेट कई बने जे अपनी एम्प्लीमा से सिग्नल पाऊँ तो वॉइस कॉल हो जो तो इलेक्ट्रोमैग्नेट बनावा नहीं जो अपना जो मैग्नेट है जो ये परमानेंट मैग्नेट है ये आपस में म्यू ने जो वोल्टेज मियत तो आपस में एक मैग्नेटिक फील्ड बनाए इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड बनाए तो अपना दे वेव रीते बनाए. वेव मतलब तरंग ध्वनि ने तो कोइल दे क्या करे ऊपर नीचे घर्षण करे दाखल पर्दो अपना जो वाइब्रेट होने पर्दो वाइब्रेट होते एक वेव बने तो वेव साउंड अपना दे ऐकाय. तो हमेशा याद रख जा स्पीकर में बारीक वस्तु चीज नागा मोटी वस्तू नाखे नागा कंपनी काय बी लखू दे लखूने छापूने काय बी दे तो नाखे नागा. खुदचे रीते तुम्ही चाच पत्तर करा आणि शूट करा काही बी घ्या त्याची बारीक शूट करून नागू घ्या की बीएल पावर का है सेन्सिटिविटी का है ओम का है या स्पीकરમાં वोल्टेज का है तो नाखे नागा ने कोई भी स्पीकर कंपनी तुमने आखे कयो 8 ओम छो तो 8 ओम छो स्पीकर ना रहे एक्झॅक्ट 8 ओम छो ते ना ज रहे त्याचे हमेशा मिनिमम इम्पिडेंस मतलब तो ओम इम्पिडेंस सांगा तो हमेशा तुम्हें 7, 6, 6.5 या 5 સુધી सापड़े तो भी एक चीज ना ने तुमने વધારે मैं डिटेल में समझाव जाए तो वीडियो बहुत लांबो होय વધારે मैं तुमने ना समझाव सके ने तुम्ही जर વધારે अगर तुम्ही डिटेल में समझो तो माझे यूट्यूब चॅनलवर या डीजे वारली करून यूट्यूब चॅनल आहे त्यावर मग तुम्ही या तर मग
લાંબે વિડીયો બનાવવો હોય ને તમને ક્લિયરली સમજાवण एक बारीक बारीक पार्ट के रीते काम करें ताजो मीनिंग काय ताजो मतलब काय आणि ताजो काय आगे तो बी मैं तुमने समजावण